आज प्रभाग क्रमांक 23 मध्ये महारॅलीचं नियोजन केलं होतं, तरी नगराध्यक्ष अमोल मोहिते, मुक्ताताई लेवे व मी अशोक शेडगे आम्ही सर्वांनी केसकर कॉलनी, चिमनपुरा पेठ मार्गे दत्त मंदिर, पळवस्ती मार्गे जानकर कॉलनी इथे आज महारॅलीचं समारोप केलेला आहे। आम्हाला उदंड प्रतिसाद मिळत आहे। विरोधकांनी नुसत्या भूलतापा की आम्ही हे करू ते करू, पण आम्ही ह्या जानकर कॉलनी असू, मोरे कॉलनी असू, केसकर कॉलनी असू, ह्या ठिकाणी काचचं पाणी 5 ते 6 महिन्याच्या आत त्यांना पाईपलाईन टाकणार हे आम्ही आश्वासन दिलेलं आहे। व पळवस्ती सुशोभीकरण असेल, कमान असेल, परत ढोणे कॉलनीतलं काय काम अडचणीची कामं आहेत ती असतील, चिमनपुरा पेठेतली असतील, ह्या सर्व कामांना आम्ही कटिबद्ध आहोत। आणि अण्णा लेवेंचा आम्हाला पूर्ण आशीर्वाद असल्यामुळे व खासदार उदयनराजे भोसले, नामदार शिवेंद्रराजे भोसले यांचे आम्हाला पाठबळ असल्यामुळे आम्ही 101% निवडून येणार आहे, एवढं मी सांगतो। तेच की तुम्हाला सांगितलंच की आता की आम्ही जे पाणीचा प्रश्न आहे किंवा रस्ता आहे हा आम्ही त्यांना करून 1 वर्षाच्या त्यांना आश्वासन दिलेलं आहे, त्या पद्धतीने आम्ही ती कामं करणारच आहे। आता मतदारांचा तुम्हाला कसा पाठिंबा? भरपूर प्रतिसाद आहे। प्रभाग क्रमांक 23 मधून मी मुक्ता लेवे, अशोक शेडगे आणि नगराध्यक्ष पदाला अमोल मोहिते उभे राहिलेत। मी नगरसेविका, सभापती आणि नगराध्यक्ष ही 3 महत्वाची पद मी चांगल्या प्रकारे म्हणजे भूषवल्यात आणि आता नगरसेविका पदाला परत उभी राहिली। लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, लोकांचा विश्वास आहे। मी जास्तीत जास्त चांगल्या मतानं निवडून येईन। माझे साथीदार अशोक शेडगे ते पण चांगल्या मतानं निवडून येतील अशी मी आशा करते। प्रभाग क्रमांक 23 मध्ये आज सकाळी आम्ही पदयात्रा नसून मतदार यात्रा काढलेली आहे। प्रभाग क्रमांक 23 चे उमेदवार सौ मुक्ता वसन लेवे, अशोक बाबूराव शेडगे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांच्यासाठी आम्ही मतदार यात्रा काढली। आणि या यात्रेत म्हणजे असं आहे, मतदार जनजागृती व्हावी ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून, सगळे मतदार आहेत, एकही बाहेरचा माणूस नाही, आणि त्याच्यासाठी आम्ही मतदार यात्रा काढली। माणसं पदयात्रा काढतात, आम्ही मतदार यात्रा काढली आज। आणि त्यासाठी आज सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं। जानकर कॉलनी असेल, मोरे कॉलनी असेल, चिपळूणकर बाग असेल, पोळवस्ती असेल, चिमनपुरा, व्यंकटपुरा, ढोणे कॉलनी, मांढरेआळी, केसकर कॉलनी, महारदर आणि मोरे कॉलनी या सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि प्रचंड बहुमताने कमळावर शिक्का बटन दाबतील आणि विजयी होतील एवढीच मी आज गवाही देतो आणि माझे 2 शब्द संपतो। नागरिकांच्या समस्या म्हणजे पाणी प्रश्न, सर्वप्रथम पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे। जानकर कॉलनी असेल, महारदर, मोरे कॉलनी, केसकर कॉलनी, आम्ही त्यांना सांगितलं 3 महिन्यातच तुम्हाला काचचं पाणी दिलं जाईल एवढी, आणि त्यांना सांगितले। आणि काही छोटे मोठे काही काम आहेत त्यांची, नागरिकांची, मुलांना खेळायला ग्राउंड नाही, नाले स्वच्छता होत नाहीत, ह्या पद्धतीचा हो भाग आमच्याकडे कधीच नव्हता। ग्रामपंचायत मधनं पहिल्यांदाच भाग आल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत, पण सर्व अडचणी पुढच्या 5 वर्षाच्या आत सोडवल्या जातील एवढी मी गवाही देतो आणि थांबतो।